नमस्कार, आज मी आपल्याला चिवळच्या भाजीची टिक्की बनवून दाखवणार आहे। त्यासाठी मी 2 वाट्या मुगाची डाळ 4 तास भिजवून घेतलेली आहे। 100 ग्रॅम चिवळची भाजी स्वच्छ धुवून निवडून घेतलेली आहे। 8-10 लसूण पाकळ्या, थोडी कोथिंबीर, 1 हिरवी मिरची, 2 इंच आले, 1 चमचा जिरे, चवीनुसार मीठ, 1 चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा हळद। आता आपण हे पाणी न घालताच बारीक करून घेणार आहोत। हे छान मिक्सरला मी वाटून घेतले आहे। आता आपण ह्या वाटणात 1 वाटी चणा डाळीचे पीठ घालू। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। एक बारीक कापलेला कांदा घालून व्यवस्थित मिक्स करून 10 मिनिट ठेवून द्यायचं आहे। तोपर्यंत आपण एका पातेल्यात पाणी घालू, तेल लावून घेऊ, कारण आपल्याला टिक्क्या स्टीम करून घ्यायच्या आहेत। तयार मिश्रणाच्या मी दाखवल्याप्रमाणे टिक्क्या तयार करून घ्या। आता आपण ह्या टिक्क्या 5 मिनिट वाफवून घेऊ। तुम्ही बघू शकता छान वाफवल्या गेल्या आहेत। एका पॅन मध्ये थोडे तेल घालू, मोहरी शालो फ्राय करून घेऊ। या दोघं बाजूंनी व्यवस्थित फ्राय करून घेऊ। तुम्ही बघू शकता दोघं बाजूंनी छान कुरकुरीत फ्राय करून घेतले आहे। ही चिवळच्या भाजीची टिक्की एकदा नक्की करून बघा, खूप स्वादिष्ट लागते। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ती डीप फ्राय सुद्धा करू शकता। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा।